Find the minors and cofactors of the elements of determinant. आता इथे हा डिटर्मिनंट ऑर्डर 3 चा आहे. इट कंटेन्स 9 एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9. 3 rows, first, second row and third row, and 3 column. First column, second column, third column. And this determinant contains 9 elements. त्याच्यामध्ये 9 घटक आहेत, 9 संख्या आहेत, 9 नंबर्स आहेत. Now A11, these represent element in first row and first column. A12 represent element in first row and second column. And A12 is here 2. Now 2 is in first row and second column. Similarly, A13 equal to -3. A21 -2, A22 0, and A23 4, A31 5, A32 -1, A33 3. तर आता इथे आपल्याला हे एलिमेंट्स जे आहेत 1 2 -3 और -3 -2 0 4 5 -1 3. तर ह्या एलिमेंटचे आपल्याला मायनर काढायचे, को फॅक्टर पण काढायचे. M11 represent minor of A11. Here A11 is 1. इथे आपल्याला याचं मायनर काढायचं आहे. याचं मायनर काढायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, इथे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्यायची. त्याच्या अपोजिट जे आहे ह्या कॉलम मध्ये नसलेले, ह्या रो मध्ये नसलेले एलिमेंट घ्यायचे नाहीत आणि ह्या कॉलम मध्ये असलेले एलिमेंट न घेता रिमेनिंग आपल्याला एलिमेंट्स घ्यायचे. ते हे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत, त्याच्यामुळे आपण हा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. M11 equal to determinant 0 4 -1 3. आता हा आपल्याला सॉल्व करायचा. हा सॉल्व करताना आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो आणि त्यामध्ये मायनस घेतो. 0 × 3 0 × 3 -4 × -1 0 0 × 3 0 -4 and -1 means negative become here positive 4. Therefore minor of number 1 is 4. M11 equal to 4. आता आपल्याला C11 काढायचं. C11 represent cofactor of element A11, that is 1. Cofactor of A11, here A11 is 1. आता इथे को फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. -1 1 + 1 इंटू M11 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. किंवा हा आपण असा फॉर्म्युला धरू, I × J equal to -1 I + J × Mij. हे मायनर आहे. मायनर किती आहे इथे 4 आहे. -1 1 + 1 2, मायनर इज 4. Now -1 square means 1 into 4 means 4. Therefore cofactor of number 1 equal to 4. मग इथे मायनर पण 4 आहे आणि कोफॅक्टर पण इथे 4 आहे. M12 represent minor of A12 and here A12 is 2. म्हणजे एलिमेंट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. फर्स्ट रो, ह्या फर्स्ट रो मध्ये हा एलिमेंट आहे आणि सेकंड कॉलम मधला हा एलिमेंट आहे अँड इट इज 2. आता इथे आपल्याला ह्याचं मायनर काढायचं. मायनर काढायचं काय म्हणजे ह्या रो मधले एलिमेंट नाही घ्यायचे आणि ह्या कॉलम मधले एलिमेंट नाही घ्यायचे. 2 च्या रो मधले आणि 2 च्या कॉलम मधले एलिमेंट न घेता उरलेले एलिमेंट घ्यायचे. तर उरले कोणते, -2 4 5 आणि 3. मग हा डिटर्मिनंट तयार होतो इथे 2 ऑर्डरचा. त्याची व्हॅल्यू काढायची. -2 4 5 आणि 3. -2 4 5 आणि 3. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि मायनस घ्यायचं. -2 × 3 -5 × 4 -6 -20 equal to -26.
आता आपल्याला को फॅक्टर काढायचं, तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे को फॅक्टर साठी. हिअर I इक्वल टू 1 and J इक्वल टू 2. I इक्वल टू 1, J इक्वल टू 2. 1, 2. Use this formula. Negative 1 I plus J, but I is 1 and J is 2. 1 plus 2 into Mij. Here I is 1, J is 2. म्हणजे M12 equal to negative 26. Now negative 1 raised to cube into negative 26. Now negative cube means negative 1 into negative 1 into negative 1. Negative become positive into negative 1 and equal to negative 1. Therefore negative 1 cube equal to negative 1. Negative 1 into negative 26. Now here again multiplication, negative become positive. Therefore answer is 26. तर इथे co-factor of number 2 is here 26 and minor of element or number element 2 is negative 26. Now M13 represent here A13 negative 3. इथे आपल्याला negative 3 चे मायनर आणि को फॅक्टर काढायचे आहे. फॉर्म्युला हाच वापरायचा आहे को फॅक्टर साठी. negative 3 चा आपल्याला मायनर काढायचा आहे. डिटर्मिनंट घ्यायचा परत. रिमेनिंग एलिमेंट्स ह्या कॉलम मधले एलिमेंट नाही घ्यायचे, म्हणजे हा एलिमेंट घ्यायचा नाहीये आणि ह्या रो मधला हा एलिमेंट घ्यायचा नाही. रिमेनिंग एलिमेंट आर दीज negative 2 0 5 negative 1. negative 2 negative 1 means 2 minus 5 into 0 0. M13 equal to 2. Co-factor of this number negative 3. याचा आपल्याला को-फॅक्टर काढायचा आहे. फॉर्म्युला हाच वापरला आहे आपण इथे. C13 रिप्रेझेंट को-फॅक्टर ऑफ एलिमेंट negative 3. negative 1 raised to 4. 1 plus 3 means 4 equal to positive 1 and M13 is here 2 means 1 into 2 equal to 2. तर इथे मायनर आणि को फॅक्टर सेम आहेत. नंबर व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे M13 equal to 2 and C13 is also 2. M21 represent minor of element A21. Here A21 is negative 2. आता ह्याचा मायनर घ्यायचं आपल्याला ह्या एलिमेंटचं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ह्या कॉलम मधले आणि ह्या रो मधले आपल्याला एलिमेंट घ्यायचे नाहीत, म्हणजे रिमेनिंग एलिमेंट घ्यायचेच आपल्याला. ह्या कॉलम मधले आणि ह्या रो मधले आपल्याला एलिमेंट नाही घेता, जे रिमेनिंग आहेत तेच एलिमेंट घ्यायचे. तर देर आर 4 एलिमेंट, रिमेनिंग एलिमेंट 2 negative 3 negative 1 and 3. 2 negative 3 negative 1 and 3. आता हा डिटर्मिनंट तयार झाला. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड टेक सबट्रॅक्शन. 2 into 3 minus in bracket negative 1 into negative 3 means 6. Negative 1 into negative 3 means 3. 6 minus 3 means 3. M21 equal to 3. आता को फॅक्टर साठी हा फॉर्म्युला. को फॅक्टर ऑफ एलिमेंट A21. Here A21 is negative 2. फॉर्म्युला वापरायचा negative 1. 2 plus 1 into M21 means negative 1 raised to 3 means cube. M21 is here 3.
-1 cube means -1 into 3 means -3. C21 equal to -3. Co-factor of this element is -3. M22 represent minor of element A22. Here A22 is 0 means an element in first column and first row and second row and second column. Second row and second column मधला एलिमेंट कोणता आहे 0. आता ह्याचा आपल्याला मायनर काढायचा आहे. मग आता कोणते एलिमेंट घ्यायचे नाही तर ह्या कॉलम मधले एलिमेंट घ्यायचे नाहीत आणि ह्या रो मधले एलिमेंट न घेता रिमेनिंग एलिमेंट आपल्याला घ्यायचे आहेत. रिमेनिंग एलिमेंट आर हियर 1, -3, 5 and 3. 1, -3, 5 and 3. Now take cross multiplication. 1 into 3, 3. Then minus 5 into -3 means -15 equal to 3. Negative become positive equal to 18. 3 plus 15 18. M22 equal to 18. आता C22 काढायचं आहे म्हणजे co-factor of element A22. Here A22 is 0. Use this formula. -1 2 plus 2 2 plus 2 into M ij. Here M22 -1 raised to 4. 2 plus 2 4 and M22 is here 18. -1 raised to 4 means 1. 1 into 18 means 18. C22 equal to 18. M23 represent minor of element A23. Here A23 is 4 means element in first row and third column. Second row and third column. A23 means second row and third column and it is 4. त्याचं आपल्याला मायनर काढायचं आहे तर आपल्याला हे एलिमेंट घ्यायचे नाही. ह्या रो मधले आणि ह्या कॉलम मधले हे एलिमेंट न घेता आपल्याला हे एलिमेंट घ्यायचे आहेत. 1, 2, 5 and -1. आता इथे हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार झाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 1 into -1 -1 minus 5 into 2 10 means -11. -11. आता इथे आपल्याला C23 काढायचं आहे म्हणजे को-फॅक्टर ऑफ एलिमेंट 4 चं. आता को-फॅक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला -1 2 plus 3 into M23 means -1 raised to 5. M23 is here -11. -1 raised to 5 is equal to -1. Therefore -1 into -11. Negative become here positive. Therefore answer is 11. तर इथे को फॅक्टर किती आलेला आहे 11 11. C23 equal to 11. आता ह्या एलिमेंटचा आपल्याला मायनर काढायचं आहे. हा कोणत्या ह्याची पोझिशन कुठे आहे तर हा फर्स्ट कॉलमला आहे आणि थर्ड रोला आहे. म्हणजे आपण लिहिताना काय लिहिणार M31 A31 फर्स्ट थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो हा फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम मधला हा नंबर आहे. A31 equal to 5. M31 equal to, now take remaining term elements. इथले आणि इथले एलिमेंट घ्यायचे नाही. रिमेनिंग एलिमेंट्स आर 2 -3 0 आणि 4. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 2 into 4 8 मायनस -3 into 0 0 means answer is 8. Therefore minor of 3 1 equal to 8. आता आपल्याला को फॅक्टर काढायचा आहे 3 1 चा. मग फॉर्म्युला वापरायचा आहे -1 raised to 4 3 plus 1 4. M31 is 8 and
-1 raised to 4 means 1. 1 into 8 means 8. Therefore answer is here 8. तर इथे मायनर आणि कोफॅक्टर ऑफ A31 इक्वल टू 8. तर ह्याच पद्धतीने आपण इथे M31 इक्वल टू -2 काढले, C32 इक्वल टू 2 आणि M33 इक्वल टू 4, C33 इक्वल टू 4.